ठाकरे विकासावर बोलत नाहीत आणि न केलेल्या कामाचं फक्त क्रेडिट घेतात. अशी कोणती कामं आहेत की न केलेल्या कामाचं तुम्ही क्रेडिट घेताय? उदाहरणार्थ नोटबंदी. सागरी महामार्ग आहे नाही आपला, न केलेल्या कामाची हे म्हणजे नोटबंदी. हा त्याच्यानंतर तर जसं माझे आदित्य बोलला, हा रुपया सतत घसरतोय, त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही आहोत. ड्रग्सचे कारखाने चालवणारे कोणाच्या बाजूला आहेत बघा, त्याचं आम्ही क्रेडिट घेत नाही आहोत. अशी ती त्यांची जी काय दुष्कृत्य आहेत त्याचं क्रेडिट आम्ही घेत नाही. मी परवा बोललो ना, हो आम्ही केलेली कामं आम्ही ठणठणीत लावलेली आहेत. कोस्टल रोड असेल, मगाशी शाळा असेल, हॉस्पिटल असेल, करोनाचं केलेलं काम आहे. मुंबई मॉडेल जे जगभरामध्ये कौतुक मुंबई झालं. मॉडेलवरती निवडणूक आयोगानं बंदी आणली. निवडणूक आयोगाच्या बंदीची मी पर्वा नाही करत, कारण त्यावेळेला निवडणूक आयोगातली लोक वाचली म्हणून असं काहीतरी करू शकतात. ते सुद्धा जर का त्या करोनामध्ये गेले असती तर ते मला एक सांगा की जेव्हा मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण हे सगळी काळजी घेत होतो तेव्हा गंगेमध्ये प्रेतं वाहत होती, ती कोणाची होती? हिंदूंची होती, मुसलमानांची होती, ख्रिश्चनांची होती, कोणाची होती? गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. ते का नाही सांगत ही लोक? मुंबई मॉडेलमध्ये मला खरंच एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधलं, आपण मुंबईमध्ये 18 दिवसात फील्ड हॉस्पिटल बांधून दाखवलं. अनेक कितीतरी कामं, मी तर ती पुस्तिकाच केली ज्याच्यावरती तुम्ही म्हणालात या पुस्तिकेवरती बंदी आणली. ही मी बंदी मानत नाही. निवडणूक आयोगाला जे करायचं ते करा, मी नाही मानत. कारण लोकसभेच्या वेळेला आपल्या गाण्यातलं जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला सांगितले. हिंदू हा तुझा धर्म, आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार, आणि हिंदुत्व सोडलं म्हणतात तुम्ही. मग मी नाही मांडलं. काय करू शकतो निवडणूक आयोग? करोना काळामध्ये जे काय केलं ते निवडणूक आयोगाच्या परवानगीने नाही केलं आम्ही. तुमच्या वचननाम्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. अर्थात संयुक्त वचननामा आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आम्ही मुंबई झोपडपट्टी मुक्त करू. म्हणजे काय करू? अडाणी युक्त करू. आज धारावीमध्ये जे चाललंय, पात्र अपात्रचा खेळ करून धारावीच्या निमित्ताने अर्धी अधिक मुंबई जवळपास अडाणीच्या घशात टाकल्या असं म्हटलं तर ते वावगं नाही आहे. मुलुंडपासून सुरुवात होते. कांजूरची मिठागर टाकलेत, दहिसरचं टाकले, कुर्ला मदर डेअरी टाकले. सगळी मुंबई जी आहे ती म्हणजे ही सगळी झोपडपट्टी तिकडे हलवायची आणि धारावीला मोठे टॉवर बांधायचे. मग आपल्याकडे काय राहिलं? नाही, त्या टॉवर बांधल्यानंतर आपल्या राजा एक लक्षात नाही आलं, धारावीच्या बगलेमध्ये बुलेट ट्रेनचं स्टेशन अहमदाबादला जाणार कसं काय? मग राहणारच कोण तिकडे? तेच तर सांगतो ना मी तेच सांगतोय. हे एवढं दूरदृष्टीने करतायत हे. मग काय झोपडपट्टी मुक्त म्हणजे अडाणी युक्त करतायत. जसं ते काँग्रेस मुक्त करणार होते तसं आता काँग्रेस युक्त भाजपा झाला. आणि दुसरं, आपल्या वचननाम्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, बाकी आहेतच सगळे. आहे ना, वचनामा पण आणलंय. हां, त्यातलं आपण 5 वर्षामध्ये 1 लाख स्वस्त घरं देणार आहात असं पण आपलं त्याच्या आधी विकासावरती जे बोलायचं म्हणतायत, कोस्टल रोड आम्ही करून दाखवलं की नाही दाखवलं? दाखवला ना. शिवसेना प्रमुखांच्या नावाने एक धरण बांधून दाखवलं की नाही दाखवलं? 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करून दाखवलं की नाही दाखवला? BST सेवासुद्धा आम्ही सुधारून दाखवली होती की नव्हती? जसं महेशजींनी विचारलं, शाळा सुधारून दाखवल्या होत्या की नव्हत्या? आणि अनेक कामं जी आहेत, जसं अटल सेतू आहे, हा काँग्रेसच्या काळात सुरू झालेला प्रकल्प आहे. पहिला गर्डर मी मुख्यमंत्री होतो तेव्हा, आणि मी ते काम बंद नाही पडलं. विलासराव देशमुखांच्या नावानं जो फ्रीवे आहे संपूर्ण, तो काँग्रेसच्या काळात निर्माण झालेला आहे. मेट्रोचं सुद्धा पायाभरणी ही मनमोहन सिंगांनी केलेली आहे. आर्थिक केंद्र मनमोहन सिंग देणार होते मुंबईला, जे यांनी गुजरातला नेलं. तर हे 1 लाख स्वस्त घरं आहेत. तुम्ही घरकाम करणाऱ्या महिलांना 1,500 रुपये देणार आहात. मग ह्या तुमच्या लाडक्या बहिणींचीच योजना आहे. सरकार 1,500 देत आहे, आपण 1,500 देत आहे. पण बहिणीचे लाड आम्ही केले तर तुम्हाला का प्रॉब्लेम आहे? नाही. आणि दुसरं आहे की मोकळ्या आणि मोक्याच्या ज्या जागा आहेत त्या बिल्डरांच्या घशात जाण्यापासून आपण रोखणार, अशी अनेक काम. त्याच्यावरती आता सरकारच्या पक्षाचं फार महत्त्वाचं म्हणणं आहे, केंद्रामध्ये आमची सत्ता आहे, महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आहे, राज्यकर्ते आम्ही आहोत, या योजनांची अंमलबजावणी आम्ही ह्यांना करू देणार नाही. तुम्ही आव्हान कसं स्वीकार? आडवे येऊन दाखवा ही विकास कामं जर माझं आज त्यांना आव्हान आहे, आमच्या या योजनेच्या आडवे येऊन तुम्ही दाखवाच. पण मला एक गोष्ट नाही कळली, जर समजा चांगल्या योजना असतील तर आमच्याकडे केंद्र आहे, आमच्याकडे राज्य, ही कुठची मस्ती? ही मस्तीच आहे ना. ही कुठची मस्ती? जर योजना चांगल्या असतील तर मला असं वाटतं तर मिळून केल्या पाहिजेत. जसं आपलं एक फार महत्त्वाचं विधान मधल्या काळातलं आहे की भाजपला मोदीची आणि पैशाची मस्ती आली. हो, तर ही दिसते आहे ना. ईव्हीएमची ईव्हीएमची आणि
त्यांच्याकडे मोदी आणि ईव्हीएम आहे. आहे. हां, काय आहे हे सगळं. मी म्हटलं ना की हा एक लहानपणी आपण ना तो एक पत्त्यांचा बंगला करायचो असा, हो, बरोबर आहे. आणि ह्यांच्याकडे जर सुद्धा बघितलं ना तर तो पत्त्याचा बंगला पण तो उलटा आहे. त्याच्या खालचे जे पत्ता आहे ना तो नरेंद्र मोदींचा आहे. ज्याच्या जीवावर हे सगळे आत्ता हे बोलतायत ना, हे सगळे हे त्यांच्या जीवावरती बोलतायत. आज लोक जे काही मतदान आज भारतीय जनता पक्षाला होतंय ते नरेंद्र मोदींच्याच फक्त नावावरती, यांच्या कोणाच्या नावावरती होत नाही आहेत. माझं म्हणणं आहे की आज मला त्रास झाला की आमच्या घरी कोणाला त्रास झाला तर आम्ही आज हिंदुजामध्ये जाऊ, तिथे जाऊ. इतकी हॉस्पिटल्स आहेत इथे महानगरपालिकेची. त्या मी मगाशी या विषयावरती येतो जरा, एक थोडंसं बोलतो महत्वाचं. काय आहे, या सगळ्या गोष्टींचं जर समजा तुम्हाला उत्तर किंवा ह्याचा प्रॉब्लेमचा जर समजा जर्म ज्याला म्हणतो आपण, तो आहे तो म्हणजे अवास्तव येणारे या शहरांमध्ये येणारे लोंढे. तुम्ही किती योजना चांगल्या करायला गेलात, हे लोंढे ज्या वेळेला येतात त्यावेळेला हे सगळं तुमच्या योजना विस्कटल्या जातात. तुम्ही रस्ते केलेत की त्याच्यावरती तुम्ही चांगले रस्ते केलेत, त्याच्यावरती एक्स्ट्रा गाड्या येणार कारण लोंढे माणसं जास्ती आली, इमारती जास्ती येत आहेत. आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. आपण ज्या प्रकारे आता मुंबईमध्ये किंवा आपल्या सगळ्याच ठिकाणी जी रिडेव्हलपमेंट सुरू आहे, म्हणजे एका इमारतीमध्ये साधारणपणे 20 लोक राहत होते, तिकडे आता 200 माणसं 400 माणसं राहायला आली. बरोबर आहे, जागा तेवढीच आहे. आता जास्तीत जास्त जेव्हा तुम्ही माणसं एका शहरामध्ये जेव्हा येतात, बंधनं तिकडे घातली गेली पाहिजेत ना. उद्या प्रश्न तोच होता ना, उद्या हाऊ कॅन वी डिकंजेस्ट मुंबई. मग काय होतं, फक्त मुंबईमध्ये ही गोष्ट होते, महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट सांगितली जाते की या देशामधला कोणी माणूस कुठेही जाऊ शकतो आणि राहू शकतो. हे बाकीच्या राज्यांमध्ये होत नाही. बाकीच्या राज्यांच्या बरोबर लोक तिकडे कंट्रोल करतात. आमच्याकडेच फक्त आमचेच लोक सांगतात. आता आडवी मुंबई उभी झालेली आहे. नाही, आत्ता तेच म्हणतो ना की एक कॅलॅमिटी किंवा एपिडेमिक हेच मुंबईला वाचू शकतं का? नाही, दुर्दैव आहे ते. पण प्रश्न असा आहे ना की हे जोपर्यंत लोंढे अंगावरती येत आहेत तोपर्यंत तुम्ही किती जरी योजना राबवायचा प्रयत्न करा, ते करूच आपण. तू मगाशी म्हणालास की बाबा फुटपाथवरती ही जी लोक, फुटपाथ किती वेळा साफ करा. नाही, जसं मला वाटतं मी पार्किंग लावतो, म्हणजे मला तुमचा हक्क नाही, मला मी पार्किंग लावलं, तुम्ही मला पैसे घेणार. एक मिनिट, आता मला जागा दाखवा. मी आता ह्या गोष्टीला साधारणपणे 4-1 महिने झाले असतील, 4-5 महिने झाले असतील, मी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो एक योजना घेऊन. ही वाहतुकीची वाचली होती. ती पार्किंगची योजना होती आणि इतकी सिंपल योजना आहे ती, ज्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं होतं की काही महत्वाचे मोक्याचे मैदानं काढा. बरोबर, त्याच्यावर त्यांनी मला हे पण सांगितलं होतं की आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून मुंबई आणि 2 उपनगरात मैदानांच्या खाली 500 ते 1000 गाड्यांचं पार्किंग, वरती मैदान तसं असे जर जोपर्यंत तुम्ही पार्किंगचे लॉट्स करत नाही तोपर्यंत रोजच्या रोज गाड्या आदळतच आहेत. तुम्ही रजिस्ट्रेशन किती गाड्यांचं होतं रोजचं या शहरांमध्ये एकदा बघा आकडे त्याचे. आणि फुटपाथला जर समजा आपण पिवळा आणि काळा, म्हणजे फुटपाथ जे असतात ते पिवळा आणि काळा म्हणजे पार्किंग, आणि काळा आणि लाल दगड त्याचा तो म्हणजे नो पार्किंग. बोर्ड लावायची गरजच नाही तुम्हाला. सोप्या गोष्टी आहेत. महिनाभरात ताबडतोब करून टाकू असं म्हणून मला सांगितलं. नाही, माझं तेच म्हणणं की मी एक कॅल्क्युलेशन केलं की गाड्या मुंबईच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या अगदी बंपर टू बंपर उभ्या केल्या. आत्ताच्या 51 लाख गाड्या, ते पण मी 6 फूट धरलं ॲव्हरेज. त्याच्यात ट्रक पण आहेत, त्याच्यात टेम्पोज पण आहेत. तर बंपर टू बंपर उभे केलं, इथपासून लंडनपर्यंत जाऊन परत 1000 किलोमीटर लाईन लागेल. कारण कंट्रोलच नाही ना. त्या गाड्यांवरनं जायला 9 तास लागेल प्लेनला. अरे म्हणूनच सांगतो ना की या सगळ्या गोष्टींवरती एक राज्यकर्ते म्हणून ज्या वेळेला मी म्हटलं होतं की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत, खरं तर मला वाईट या गोष्टींचं वाटतं की एका माणसाकडे इतकं बहुमत दिल्यानंतर एखाद्या राज्याकडे किंवा सगळ्या देशांकडे टाउन प्लॅनिंग किंवा त्याच्या सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत ह्याच्याकडे का नाही पाहिलं जातं. हे दर बाबा 6 महिन्याला काहीतरी निवडणुका लागल्यात, इकडे बोलतायत, 6 महिन्याने इथे निवडणुका लागल्यात, इथे बोलतात. पण जे महत्वाचे जे प्रश्न आहेत याच्यावरती मला असं वाटतं की मी जो बघत होतो की बाबा ह्यांच्याकडनं काहीतरी घडेल, काही गोष्टी घडतील. आत्ताही मला वाटलं की बाबा काहीतरी गोष्टी घडतील. मूळ प्रश्नांकडे लक्षच नाही आणि त्याच्यामुळे खाली लक्ष नाही. फक्त निवडणुका बघायच्या, माणसं ढापायची, पैसे वाटायचे. कुठे त्यांचंच वाक्य होतं, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र, असा महाराष्ट्र होता. बरं, लोकांच्या गरजा काय आहेत आणि अपेक्षा काय, छोट्या अपेक्षा आहेत, छोट्या गरजा आहेत, त्याही जर समजा लोंढ्यांमुळे जर समजा उद्ध्वस्त होणार असतील,
आणि नुसत्याच त्या लोंढ्यांमुळे ते योजना नव्हे तर तुमचं अस्तित्व, मराठी माणसाचं अस्तित्व पण उद्ध्वस्त होणार असेल. इकडे राहणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत. योजना तर जाऊच दे. नाही, Exactly ना. आता हा विचार आहे ना, हा मगाशी तुम्ही मांडलात, ज्याचा त्रास मी आत्ता सहन करतोय, हा सगळ्या मुंबईकरांनी विचार केला पाहिजे. ठीक आहे, एक क्षणभर आम्ही मराठी तर आहोतच, पण जे आदळलेले लोंढे आहेत, तुम्ही मगाशी म्हणालात की पिढ्यानपिढ्या इकडे राहत आहेत, त्यांचे पण घसे बसलेत, त्यांना पण आजार पण भोगावं लागतंय. ते आहेत. आणि तरी सुद्धा ते लोक केवळ आम्ही इथल्या लोकांची चिंता वाहतोय म्हणून आमच्या विरोधात त्रास होतोय तरी देखील भाजपला मतदान करणार असतील, तर त्यांना वाचवायला भाजपवाला नाही येणार. आणि त्याच्यासाठी सोल्युशन म्हणजे याच्यावरचं सोल्युशन एकच आहे, समाज मला असं वाटतं जागृत होणं गरजेचं आहे. ते चुकत असतील तर त्यांना माफ करू नका, आम्ही चुकत असू तर आम्हाला माफ करू नका. तुम्ही योग्य लोक कोण काय करतंय याच्यावरती मतदान होणार आहे की नाही. आणि जर समजा चुकीच्याच गोष्टी करणाऱ्या लोकांच्या मागे जर समजा तुम्ही मतदान करत राहिलात तर समोरच्यांना जे चुका करतायत त्यांना कधीच कळणार नाहीत की आपल्या चुका आहेत म्हणून. उद्या वाचवायलाच कोण येणार नाही. कोण येणार? माझं